दक्षिण भारतातील घनदाट जंगलांविषयी आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, त्यावर चर्चासुद्धा केली असेल. सह्याद्रीतील अचंबित करणारी ही अरण्ये अजून जास्त गोड वाटू लागतात जेव्हा ती तुमच्या नजरेसमोर असतात. असंच एक अरण्य म्हणजे पेरियार टायगर रिझर्व. केरळमधल्या थेक्कडी जवळचं हे जंगल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण पाहिला होता मुन्नारमधल्या एराविकुलम नॅशनल पार्कचा व्हिडिओ. जर तो व्हिडिओ आपण अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. इथे येणारे बहुतांश पर्यटक कोची, मुन्नार, थेक्कडी, अलेप्पी असा सर्किट टूर करतात आणि आम्ही सुद्धा या सर्किट टूरवर मुन्नारवरून 90 किलोमीटरचा प्रवास करून थेक्कडीला पोहोचलेलो असतो. तिकीट आम्ही आधीच ऑनलाईन बुक केलेलं असतं. त्याप्रमाणे वेळेत इथल्या बुकिंग काउंटरवर पोहोचून तिथून पुढचा प्रवास त्यांच्या बसने करतो. ऑफलाईन तिकिटे मिळण्याची शक्यता कमी असते. ऑनलाईन तिकिटे सुद्धा उशीर केल्यास मिळत नाहीत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुमची तिकिटे बुक करून ठेवावी. बसचं तिकीट वेगळं घ्यावं लागतं, मग तेही तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकता. प्रति व्यक्ती 75 रुपये बसचं तिकीट आहे, ज्यात येणं जाणं समाविष्ट आहे. 10 मिनिटात ही बस तुम्हाला तिथे सोडते जिथे तुम्ही पुढचा प्रवास बोटीने करणार असता. तर आम्ही बसने इथपर्यंत आलो, जिथून तुम्ही तिकीट काउंटरवर जाता, जे सुरुवातीचं तिकीट घेता. ऑफलाईन तिकीट तिथे घेता येतं, पण क्यू असते आणि बऱ्याच वेळेला ते हवे ते स्लॉट भेटत नाहीत. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही ऑनलाईन स्लॉट बुक करून घ्या. मग तिथून तुम्हाला फक्त तिकीट दाखवायचं आहे, बसमध्ये बसायचं आहे आणि बसपासून तुम्हाला आता इथपर्यंत पोहोचायचं आहे, जे अंतर जवळपास 4-5 किलोमीटर असेल, ज्याला 10 मिनटं लागतात. आणि इथे नंतर मग तुम्हाला परत जे बोटिंगचं तिकीट असतं, कारण आता तुम्ही इथून बोटिंग करून आत जाणार आहात, ते तिकीट तुम्हाला दाखवावं लागतं. ते तिकडे चेक करता येत. त्यानंतर इथे पण वेटिंग रूम आहे, इन्फॉर्मेशन हॉल आहे आणि ते पण खाली त्यांनी बरीचशी सीट अरेंजमेंट केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बसू शकता. आहे बघा, आता आमचा जो टाईम स्लॉट आहे तो 3:30 वाजताचा आहे. आता 2:45 वाजलेत, त्यामुळे आम्हाला अजून एक पाऊण तास वाट बघावी लागणार आहे. इथे बायनाक्युलर तुम्ही रेंटवर घेऊ शकता, पण आता सध्या या काउंटरवर बायनाक्युलर्सच नाही आहेत. विचारलं मी, तर जर असतील तर तुम्ही इथून रेंट करू शकता बायनाक्युलर्स, कारण फार गरजेची वस्तू आहे असं म्हणेन. कारण आपल्याला जे ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स दिसतात ते थोडेसे दूर असतात, कारण आपण पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी असतो आणि आजूबाजूला जो परिसर आहे, जो जंगल परिसर आहे, त्या किनारी ते वाईल्ड ॲनिमल्स असतात. ज्यामुळे बायनाक्युलर असेल तर ते फार हेल्पफुल ठरतं. इथे एक इको शॉपही आहे, जिथे तुम्ही मसाले, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, कपडे आणि सुव्हिनियर्सची शॉपिंग करू शकता. आधील स्लॉटच्या गेलेल्या बोटी परतू लागलेल्या असतात, तशी सर्वांची बोटीत घुसण्याची लगबग सुरू होते. बोटीत घुसण्यासाठी सगळ्यांची धावपळ चाललेली असते, पण तुम्हाला जे तिकीट मिळालं असतं त्या तिकीटवर त्या बोटीचं नाव असतं. जसं की हे तुम्ही बघताय की जलयात्रा असं या बोटीचं नाव आहे आणि इथे सीट नंबर पण मेन्शन केलेला असतो. त्यामुळे तुम्ही कितीही धावपळ करून तुम्ही बोटीत आला तर ज्या सीटवर तुम्हाला बसायचं आहे तिथेच तुम्हाला बसावं लागतं त्या सीट नंबरवर. आणि जे सीट आहे सीटच्या मागे नंबर लिहिलेला असतो. तर आता हे बघा, अजून पण लोक येत आहेत. लाईफ जॅकेट पण आहे तिथे आणि तुम्हाला हे लाईफ जॅकेट कंपल्सरी यूज करावं लागतं. आणि त्याशिवाय आम्हाला जर 3:30चा स्लॉट मिळाला होता, तुम्हाला बोट इथून निघण्याच्या आधी पोचावं लागणार आहे. त्यामुळे अर्धा तास आधी पोचा आणि एकदा काय तुम्ही जर ही बोट पाण्यातून बाहेर निघाली तर मग तुम्ही दुसऱ्या बोटीने प्रवास नाही करू शकत. तर ही आमची बोट आता पाण्यात निघालेली आहे. जवळपास एक मला वाटतं पाऊण तास ते 1 तासभर ही बोट राईड असते. आणि कारण हे जे पेरियार नॅशनल पार्कमधलं हे जे लेक आहे फार मोठं आहे आणि या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही सराउंडिंग 360 म्हणू शकतो आपण, आजूबाजूचं पूर्ण जंगल आपल्याला एका नजरेच्या टप्प्यात दिसतं. त्यामुळे चान्सेस असतात की आपल्याला जास्तीत जास्त वाईल्ड ॲनिमल्स अशा सफारीमध्ये दिसू शकतात. पेरियार टायगर रिझर्वचा समावेश युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये होतो.
2022 मध्ये देशातल्या 54 व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वोत्तम व्यवस्थापनेचा पुरस्कार या व्याघ्र प्रकल्पाला मिळाला. 1978 मध्ये देशातील 10वे व्याघ्र प्रकल्प म्हणून या अभयारण्याला प्रोजेक्ट टायगर अंतर्गत आणण्यात आले. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 925 चौरस किलोमीटर आहे. या टायगर रिझर्व्हमध्ये 2022च्या वन्यजीव गणनेनुसार एकूण वाघांची संख्या 30 आहे. टायगर रिझर्व्ह असले तरी इथे वाघ दिसणे हे फारच दुर्मिळ आहे. पण हत्ती व इतर वन्यजीव या बोट सफारी दरम्यान दिसू शकतात. या पेरियार लेकमध्ये बोटिंगचे पूर्ण दिवसात एकूण 5 स्लॉट असतात. पहिला 7:30, दुसरा 9:30, तिसरा 11:15, चौथा 2:45 आणि 5वा व शेवटचा 3:30 वाजता. महत्त्वाचा म्हणजे यांचा रिपोर्टिंग टाइमही लक्षात घ्या. म्हणजे तुमचा स्लॉट 7:30 वाजताचा असेल तर तुम्हाला 6:30 वाजता पार्किंग ग्राउंडवर पोहोचावं लागेल, जिथून बसेस निघतात, व जिथून बोट निघते तिथे 7 वाजता पोहोचावं लागेल. बेस्ट टाइम टू व्हिजिट ऑक्टोबर ते फेब्रुवारी. यावेळी वेदर प्लेझंट असतं आणि सफारी दरम्यान वाईल्ड लाईफ सायटिंगचे चान्सेस जास्त असतात. ते सकाळी लवकर किंवा दुपारी उशिरा म्हणजे सकाळी 7:30 किंवा दुपारी 3:30 वाजताचा स्लॉट बेस्ट राहील. प्रौढांसाठी 255 तर लहान मुलांसाठी 85 रुपये असे इथले बोटिंग सफारीचे चार्जेस आहेत. हे टायगर रिझर्व आठवड्यातले 7 दिवस आणि वर्षातले 12 महिने चालू असते. इथे अजून इतर ॲक्टिव्हिटीजही तुम्ही करू शकता. त्या संबंधित अधिक माहिती पेरियार टायगर रिझर्वच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल. या वेबसाईटवरूनच तुम्ही तुमचं तिकीट बुक करू शकता. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर थेक्कडीपर्यंत कसं पोहोचता येतं हेही जाणून घेऊया. मदुराई आणि कोची हे इथले जवळचे एअरपोर्ट्स आहेत. तर कोट्टायम हे इथलं जवळचं रेल्वे स्टेशन आहे. तमिळनाडू आणि केरळमधल्या विविध शहरातून इथे थेट बस सेवा आहे. इथल्या कुमिली टाउनमध्ये राहण्यासाठी भरपूर पर्याय आहेत, जिथून तुम्ही अगदी चालतही पेरियार टायगर रिझर्वच्या पार्किंग ग्राउंडवर पोहोचू शकता. आम्ही स्वतः इथे टूर ऑर्गनाईज करतो, त्यामुळे तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता. पेरियार टायगर रिझर्व हे थेक्कडीमधील मुख्य आकर्षण आहे. याशिवाय इथे एलिफंट पार्कही आहे, जिथे तुम्ही हत्तीशी संबंधित ॲक्टिव्हिटीज करू शकता. इथे तुम्ही कथकली आणि कलारी पयोटूचे शोज पाहू शकता. शिवाय हा परिसर ओळखला जातो ते स्पाइस प्लांटेशनसाठी आणि टी गार्डनसाठी सुद्धा. तर 3:30 वाजता आम्ही या बोट सफारीला निघालो होतो आणि आता वाजलेत 5, म्हणजे 1.5 तासाची ही सफारी असते. आणि तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवून नका येऊ की तुम्ही इथे आलात जंगल पाहणार आहेत म्हणजे तुम्हाला वाघ पाहायला मिळेलच, हत्ती पाहायला मिळेलच. तर तरी पण आम्ही बऱ्यापैकी प्राणी पाहिलेत. गवारेडा पाहिला, सांबर पाहिलं आणि त्याच्यानंतर जे निलगिरी लंगूर्स म्हणजे जे माकडं आहे तिकडचे निलगिरी माकडं ती पाहिली. आणि हे आपल्याला सांबर इथे जंगलात फार दुरून पाहायला लागलेत सफारीमध्ये, पण इथे बघा आपल्याला एकदम जवळून बघता येत आहेत. अगदी जवळ आहे. हो, तर अगदी असा जवळ आहे सांबर, हात पण लावू शकतो त्याला आपण.